पुष्पशृंगार केला, त्याच्यानंतर वाट सुगंधी उचलाला आणि योजन गंगा सत्यवती तिचं नाव पडलं आणि त्या योजन गंगेच्या सत्यवती नावाने सत्यवतीच्या पोटी व्यासाचा जन्म झाला. श्री व्यास मुनी महाराज श्रीमद् भागवत आणि त्या व्यासाचं वटिकेसोबत लग्न, व्यास मुनीचं वटिकेसोबत लग्न झालं आणि व्यासाने वटिके आपल्या तपश्चर्या करता निघून आले आणि त्या जे व्यास होते आणि वटिकेसोबत होते ते व्यासाचे मुनी शुकाचार्य, त्या व्यासाच्या पोटी शुकाचार्याचा जन्म होतो.